हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 6. सोशिओलॉजी, समाजशास्त्र हा विषय घेऊन PhD करणारी कॅनडाची कॅरेन बेट्स सुषमाताईंचं प्रवचन ऐकायला आली. मराठी समजत नव्हतं तरी ताईंच्या व्यक्तिमत्वानं भारावून गेली. अनुग्रह घेऊन ती ध्यानसाधना करू लागली. पुण्यातील आपल्या अल्पकाळच्या वास्तव्यात ती साधनेत खूप रंगून गेली. वैयक्तिक भेटीत ताईंशी इंग्रजीत संवाद चालत असे. तिने असंख्य प्रश्न लिहून आणले आणि ताईंकडून त्याची उत्तरं मिळवली. तिचे आईवडील भारतात आले तेव्हा भर पावसात त्यांना घेऊन ती ताईंकडे गेली. पावसात भिजून चिंब झालेल्या कॅरेनला ताईंनी आपले कपडे देऊ केले. त्यानंतर 1 तासपर्यंत कॅरेन ताईंना इंग्रजीतून प्रश्न विचारत होती आणि ताईंनी दिलेली उत्तरं ती फ्रेंच भाषेतून आपल्या आईवडिलांना सांगत होती. तिचे आईवडीलही त्या उत्तरानं प्रभावित झाले. भारतातील आपला मुक्काम संपल्यावर ती कॅनडाला परत गेली. जाताना ताईंनी तिला नेसायला दिलेली साडी ती मोठ्या भक्तिभावानं आपल्याबरोबर घेऊन गेली. कारण ताईंनी म्हटलं होतं की एकदा दिलेले कपडे मी परत घेत नाही. त्यामुळे तर तिला विशेषच आनंद झाला होता. आता ती कॅनडाहून वारंवार फोन करून ताईंच्या प्रकृतीची चौकशी करते. ध्यानातील प्रगतीविषयी, शंकांविषयी बराच वेळ बोलत राहते. ताई देखील तिच्या सर्व शंकांचं निराकरण करतात. त्यामुळे तिला खूप आनंद मिळतो. 14 जानेवारी 2003 सकाळी 11च्या सुमारास एक 30 वर्षांची भगिनी गुरुकृपा केंद्रात आली. आम्ही 4-5 मंडळी कार्यालयात काम करीत होतो. तिनं ताईंना नमस्कार केला. कोण काय विचारलं. ताई एकदम म्हणाल्या, परमेश्वर जे करेल ते आनंदानं मान्य करावं. आपल्या जीवनाची सूत्र त्याच्या हाती सोपवावी आणि आपल्यासमोर आलेलं काम उत्तम प्रकारे आनंदानं करावं. पैस ध्यानाला. एकाच मिनिटात ताईंनी ध्यानाला कसं बसावं ते सांगितलं. तिच्या पाठीवर हात ठेवला. देव्हाऱ्यातील ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार करून ती ध्यानाला बसली आणि आश्चर्य म्हणजे 1 तास होऊन गेला तरी ती ध्यानस्थच. आम्ही आजूबाजूला वावरत होतो. त्याचं तिला भान नव्हतं. तासानंतर तिला उठवलं. ती खूप आनंदात होती. सांसारिक व्यथेनं ती त्रस्त होती. भविष्याच्या चिंतेनं व्याकुळ होती. ती ध्यानात रंगली. तिला एकदम खूप हलकं वाटलं. ताईंनाही आनंद झाला. त्या म्हणाल्या, स्वामीजींची कृपा झाली, तुला अनुग्रहच झाला. आता हार श्रीफल घेऊन ये, पूजा कर आणि संसाराची चिंता करू नको. संसार प्रारब्धावर अवलंबून असतो आणि प्रारब्ध आपल्या पूर्वकर्मांवर. तेव्हा जीवनात जे जसं घडेल ते आनंदानं मान्य करावं. स्वतःच्या पायावर उभं राहावं. नोकरी सोडू नये. दररोज साधनेला बसत जावं. ती भगिनी पूजा करून मोठ्या आनंदात घरी गेली. तिचे 2ही भाऊ ताईंच्या मार्गदर्शनाखाली साधना करीत आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती ध्यानाला आली. डोळे मिटून बसल्यावर थोड्याच वेळात एवढी खोल ध्यानात गेली की ताईंनाही आश्चर्य वाटलं. तासानंतर तिला मुद्दाम हलवून जागृतावस्थेत आणावं लागलं. ती ध्यानात रंगलेली पाहून ताईंनी तिच्या भावाला फोन करून कॅमेरा मागवला. त्यानं लगेच येऊन तिचे सर्व अवस्थेतील फोटो घेतले. व्हिडिओ कॅमेरा आत्ता इथं असता तर त्याचं चित्रण जास्त चांगलं झालं असतं असं मनात आलं. आज ध्यानातून उठल्यावर तर ती फारच आनंदात होती. ताई म्हणाल्या, हा जीव संसार करण्यासाठी या जगात आलाच नाही. तिनं नोकरी करावी आणि परमार्थ साधना करावी. तुम्ही सर्वांनी घराचं मंदिर बनवावं.
आज इथेच थांबूया. यानंतरचा 7वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.